नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहरात पाणी प्रश्नाने भीषण रूप धारण केले असून नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले आहे। शहरातील कोलमडलेली पाणी पुरवठा व्यवस्था, वारंवार फुटणाऱ्या पाईपलाईन आणि प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात आता थेट आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी श्रीवर्धन नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे। दरम्यान पाणी पुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या कामांचा आरोप करण्यात आला आहे। नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमधून ठिकठिकाणी गळती होत असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। मात्र दुसरीकडे नागरिकांना 2-2 दिवस नळाला पाणीच येत नसल्याची गंभीर परिस्थिती आहे। इतकंच नाही तर पुरवले जाणारे पाणी गढूळ आणि अशुद्ध असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे। साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। विशेषतः महिलांना पाण्यासाठी होणारी धावपळ संताप वाढवणारी ठरत आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। वारंवार निवेदन देऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याने आता जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे। या आंदोलनात अनेक नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी सहभागी होणार असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आंदोलनाची रूपरेषा, ठिकाण श्रीवर्धन नगर परिषद कार्यालय, दिनांक 1 मे 2026, वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6। या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।